नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे। शेतकऱ्यांना नजरा बँक खात्याकडून पीक विम्याच्या वितरणासाठी मोठी अपडेट आलेली आहे। राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे की खरीप 2026ची तयारी सुरू असतानाच मागील हंगामातील रखडलेल्या पीक विम्याबाबत प्रशासकीय रस्त्यावर हालचालींना वेग आला आहे। 4 मे 2026 पर्यंतच्या ताज्या माहितीनुसार विमा कंपन्यांनी निधी वितरणासाठी नवीन वेळापत्रक स्पष्ट केले आहे। मिळालेल्या माहितीनुसार रब्बी हंगाम 2025 मधील नुकसान भरपाई आणि खरीप 2025चा थकीत पीक विमा खालील टप्प्यात जमा व्हायला सुरुवात होईल। पहिला टप्पा 5 मे ते 15 मे दरम्यान प्रलंबित अर्जाची पडताळणी पूर्ण केली जाईल। दुसऱ्या टप्प्यामध्ये 20 मे पासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट डीबीटीद्वारे रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल। अंतिम टप्पा हा मान्सून आगमनापूर्वी म्हणजेच 5 जूनपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांना विमा कवच देण्याचे उद्दिष्ट सरकारने ठरवलेले आहे। यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक बळकटी मिळण्याची सर्वात मोठे धोरण राज्य सरकारने आखलेले आहे। मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तांत्रिक अडचणीमुळे विमा वितरण रखडलेले होते। मात्र राज्य कृषी विभागाने विमा कंपन्यांना अल्टिमेटम दिल्याने आता प्रक्रिया जलद झाली आहे। ज्या शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी आणि बँक आधार लिंकिंग पूर्ण आहे त्यांना प्राधान्याची निधी दिला जात आहे। शेतकऱ्यांनी यासाठी महत्त्वाच्या गोष्टी करणे पण आवश्यक आहे, कारण की शेतकऱ्यासाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे। खूप वेळा पीक विमा वाटप होतो परंतु शेतकऱ्यापर्यंत हा लाभ पोहोचत नाही। त्यामुळे शेतकरी लाभार्थी असूनसुद्धा त्यांच्यापर्यंत हा लाभ पोहोचत नाही। त्यासाठी शेतकऱ्यांनी पहिले त्यांचे स्टेटस तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे। पीक विमा पोर्टलवर जाऊन आपल्या अर्जाची सद्यस्थिती अप्रूव्ह आहे की पेंडिंग आहे ते तपासा। बँक खाते सक्रिय ठेवा। तुमचे खाते इनॲक्टिव्ह असल्यास त्वरित बँकेत जाऊन व्यवहार करा, जेणेकरून पैसे परत जाणार नाहीत। कृषी सहाय्यकाशी संपर्क तुम्हाला साधणे आवश्यक आहे, कारण की जर तुमची यादी नाव असूनही पैसे आले नसतील तर तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधा। कृषी मंत्र्याचे आश्वासन काय आहे तर शेतकऱ्यांच्या हक्काचा एकही रुपया विमा कंपन्याकडे राहू दिला जाणार नाही। मे महिन्यात संपण्यापूर्वी बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम पोहोचली जाईल, असे शेतकऱ्यांना आश्वासनसुद्धा राज्य सरकारने दिलेले आहे। शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुमच्या इतर मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला शेअर करणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। जास्तीत जास्त ही बातमी शेअर करा